नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजवर। आपण खूप साऱ्या प्रकारचे ढोकळे बघितले आहे। रवा ढोकळा, डाळ तांदूळ ढोकळा, त्याच्यानंतर आपण इन्स्टंटवाला पण बनवतो रवा बेसनचा ढोकळा। मी इथे तुम्हाला लौकीचा पण ढोकळा दाखवला होता, तसाच आज आपण काकडीचा ढोकळा करणार आहोत। खूप छान होते आणि खूप छान लागतो, चविष्ट असा। तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करून घेऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण रेसिपी लक्षात येईल आणि तुम्ही बनवाल तर तुम्हाला रेसिपी जमणार पण लगेच पहिल्या प्रयत्नात। तर इथे मी एक काकडी घेतलेली आहे, छान स्वच्छ धुवून तिचे पहिले आपण साल काढून घेणार आहोत। आपण काकडीचे संपूर्ण छिलके काढून घेतले, आता ते कट करून घेऊया। खूप बिया असेल तर थोड्या त्या काढून घ्यायच्या, पण बिया आहेच नाही, छान कवळी आहे। छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे। आपल्याला हे मिक्सरमधून ग्राइंड करायचं आहे, तर अगदी थोडे छोटे छोटे पीसेस करून घेऊया। आता आपण हे सगळे का ग्राइंड करून घेऊया। या ठिकाणी आपण याची स्मूथ अशी पेस्ट करून घेतली आहे। एका पॉट मध्ये आपण हे संपूर्ण काढून घेणार आहोत। त्यानंतर आता इथे मी एक वाटी असा या वाट्याने रवा घेतलेला आहे, तो टाकते आहे याच्यामध्ये। आणि दही टाकणार आहोत आपण, छान आंबट दही असलं की चव छान येते डोक्याला। आणि हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया। आपण मीठ टाकणार आहोत आणि आता हे मिश्रण घोटून घेऊया पूर्ण। आणि आपण एक चम्मच भर साखर पण टाकणार आहोत आणि हे सगळं आता छान घोटून व्यवस्थित 15 मिनिटाकरता मुरण्याकरता आपण हे सेट होण्याकरता ठेवून देऊया। ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा मांडायचा आहे, तर मी इथे ताट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊन आपण पूर्ण याला पसरून घेणार आहोत ताटाला। आणि आता हे बाजूला ठेवू। आता आपण जे सारण ठेवलेलं होतं सेट करण्याकरता, पाहू शकाल छान सेट झालेलं आहे आपलं सारण। तुम्ही एकदम पातळ केलं आहे आपण, ना एकदम घट्ट। थोडं पाणी टाकावं लागेल आपल्याला या ठिकाणी, थोडं अगदी। तर आता हे व्यवस्थित सेट झालेलं आहे। याच्यामध्ये आपण सोडा टाकणार आहोत अर्धा चम्मच, तर इथे मी सोडा टाकते आहे। आणि सोडा वर आपण जर निंबू थोडं पिळणार आहोत, तर हे इनो सारखं काम करतं फॉर्मेशन करायचं। याच्यात बी आणि आता हे छान फेटून घ्यायचं।
आता हे आपण या ताटामध्ये पूर्ण सारण काढून घेणार आहोत. पूर्ण सारण आपण हे एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये आता थोडं पॅक करून घेते. ज्यामध्ये आपण सोडा मांडणार आहोत तिथे मी पाणी पहिले गरम करून घेतलं आहे छान. आता आपण याच्यामध्ये आपलं ताट ठेवणार आहोत आणि 15 मिनटं आपला ढोकळा शिजवून घेणार आहोत. आता याच्यावर झाकून हे 15 मिनटाकरता ठेवून देऊ. या ठिकाणी मी ढोकळा काढून घेतलेला आहे. आपल्या गंजात आपण स्टीम करायला ठेवलेला होता आणि छान शिजला गेलेला आहे, तुम्ही पाहू शकाल. आता आपण याचे छान छोटे छोटे काप करून घेणार आहोत. पहा आपला ढोकळा किती छान फुललेला आहे. अगदी 15 मिनिटात झालेला आहे, म्हणजे स्टीम. आणि पहिले अर्धा ते 40 मिनिटामध्ये हा ढोकळा तयार होतो. संपूर्ण पहिलेपासून रेसिपी. आता आपण हा छान फ्राय करून घेणार आहोत. तर आता आपण फोडणीची तयारी करून घेतो आहे. इथे एक मी पॅन गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकते आहे आणि तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये पहिले सगळ्यात आधी आपण मोहरी टाकणार आहोत. तर तेल गरम होत आलेलं आहे, मोहरी टाकूया. आपली मोहरी तडतडायला लागली की आपण त्याच्यात असे मी उभे मिरच्याचे काप करून घेतलेले आहे ते टाकते आहे. मोहरी आणि मिरच्या छान तडतडायला लागल्या. थोडं या ठिकाणी मी लाल तिखट टाकते, थोडं अगदी, आणि किंचित असं मीठ टाकते आहे, बिलकुल थोडंसं, म्हणजे मोहरीला छान फ्लेवर येणार. आता याच्यामध्ये आपण आपले हे ढोकळे सोडणार आहोत. अलग अलग करून घेते आणि छान आता फ्राय करून घ्या. तुम्ही पाहू शकाल आपण छान परतून घेतलेले आहे आणि अगदी 2 मिनिटं होऊ द्यायचं. याच्यावर छान सांबार टाकतो आहे आणि ओल्या नारळाचा थोडासा चव टाकूया. भुरका करून घेतलेल्या ओल्या नारळाचा आणि पण परत एकदा परतून घेऊ आणि इथे गॅस बंद करून घेऊ. या ठिकाणी तुम्ही पाहू शकणार आपला ढोकळा किती छान झालेला आहे आणि मस्त त्याला स्पंज पण आलेला आहे, पाहू शकाल. आणि याला छान स्पंज पण आलेला आहे. आणि लहान मुलांना असे काकडे वगैरे खात नाही लहान मुलं, तर नक्की आवर्जून करून पहा. खूप छान होतो हा ढोकळा आणि मुलांना नक्की आवडणार. तर आज आपण काकडी रव्याचा ढोकळा इथे तयार केलेला आहे इन्स्टंट. आणि याला पूर्ण पहिलेपासून जर शेवटपर्यंत आपण ही रेसिपी बनवली तर 40 मिनटं लागतात. तर नक्की ट्राय करून पहा आणि खूप छान लागतो. छान टेस्ट पण खूप छान येते आणि अशा प्रकारे जर आपण त्याला फोडणी दिली तर एकदम छान लागतो ढोकळा. तर नक्की ट्राय करून पहा काकडी रव्याचा ढोकळा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ट्राय केल्यावर की ढोकळा कसा झाला म्हणून. तर पुन्हा भेटूया आपल्या अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा आणि नवीन नवीन रेसिपीज बनवत रहा.